मंडळी, मी संजय तुंबडे. खूप दिवसानंतर आपल्या भारी कलाकार यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, माझ्या बिझी शेड्यूलमुळे ना मला आपल्या चॅनलवर कोणतीच व्हिडिओ टाकता आली नाही. तर आज माझ्या सुट्टीचा दिवस होता. तर आज मी चाललो आहे आपल्या भारतामधील सर्वात मोठं म्युझियम आणि वर्ल्डमध्ये 3रा क्रमांकावर असलेल्या म्युझियममध्ये. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ते आहे आपल्या CSTला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर मागे बघू शकता तुम्ही. हे बघा, मी नुकताच आता CSTला पोचलो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचलो. तर चला मी पुढे दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय पुढे होणार आहे ते. तर आपला आजचा व्हिडिओ आहे ना खूप भन्नाट होणार आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह पण होणार आहे. तर आपल्या व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून घ्या. चला मग आता पुढे भेटूया आपण. स्टेशनवरून आपल्याला शेअरिंग मिळतं, ज्याचे फेअर 30 रुपीज पर पर्सन आहे आणि लगेच 5 ते 7 मिनिटांनी आपण आपल्या लोकेशनवर येऊन पोहोचतो. आणि बाहेरच हे म्युझियमबद्दल काहीतरी टाईम टेबल वगैरे लावलं आहे, तिकीट फेअर पण लावले. आणि या मशीनने तर आपल्याला 150चे तिकीट फक्त 75 रुपीजला करून दिले, कारण माझ्याकडे आहे स्टुडंट ID, त्यामुळे मला इथे कन्सेशन भेटलं. तर या म्युझियमबद्दल थोडक्यात माहिती द्यायची झाली तर 1905मध्ये याची प्लॅनिंग सुरू झाली. 1922मध्ये उद्घाटन झालं आणि त्यावेळेचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय असं होतं. आणि 1998मध्ये या म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. एंट्री केल्याच आपल्याला असा कमळ दिसतो. तर त्याची माहिती पण खालीप्रमाणे दिलेली आहे. तर कोणाला वाचायचे असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. इथे म्युझियमबद्दल सांगण्यात आले. आणि समोरच म्युझियमचा मॉडेल पण आपल्याला बघायला मिळतो. आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याला समोरच दिसून येतो एंट्रीलाच एकदम. आणि इथे बरेचसे मुंबईचे जुने फोटो लावलेले आहेत. या म्युझियमचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्याला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या ऐतिहासिक वस्तू, प्राचीन शिल्पकला, सोने चांदीच्या वस्तू, पुरातत्वीय अवशेष अशा इत्यादी प्रकारच्या गोष्टी आपल्याला जवळून बघता येतात. आणि सोबतच त्यांची माहिती पण आपल्याला मिळते. तर तुम्ही बघू शकता, हा म्युझियम बघायला बाहेरच्या देशातील टुरिस्ट सुद्धा येतच असतात. तर मंडळी, तुम्ही बघू शकता, हे आहे आपले भारतीय शिल्प आणि खाली त्यांचे नाव व माहिती मेन्शन केली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती वाचू शकता. वराह देवता म्हणजे भगवान विष्णूचा 3रा अवतार, अर्धा मानव अर्धा वराह स्वरूप.
थोडं पुढेच आपल्याला इंडियन मेटल अँड डेकोरेटिव्ह आर्ट गॅलरी बघायला मिळतं. इथे आहे नटराज डान्सचे देवता, बघू शकता तुम्ही. याला हौदा म्हणतात. तुम्ही बघितले असेल त्या काळाचे राजा महाराज या हौदात बसून हत्तीवरून प्रवास करायचे आणि राजदरबारात जायचे. अ बुक ऑफ बॉम्बे हे जेम्स डग्लस यांचे लिखित पुस्तक आहे. यात त्यांनी मुंबईची स्थापना, ब्रिटिश कालखंड, सांस्कृतिक विरासत आणि सामाजिक परिवर्तने याचे वर्णन केले आहे. आपण आता जातोय, तुम्हाला दिसतच असेल समोर द मम्मी अँड हडप्पा संस्कृती या सेक्शनमध्ये. मी तर जाम एक्सायटेड आहे, कारण असं ऐकलंय की इथे ना त्या काळाची खरोखरची मम्मी ठेवण्यात आली आहे. ते मी बघायला तर जाम इंटरेस्टेड आहे. त्याआधी आपल्याला इथे काही हडप्पा संस्कृतीमधील नाणे, शिल्प वगैरे बघायला भेटतात. तर बघा, हा आहे मम्मी सेक्शन आणि ही समोर बघा कशी मम्मी ठेवली होती. खतरनाकच ना एकदम. मी पण पहिल्यांदाच बघते मम्मीला समोरून इतक्या. तर मंडळी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली मम्मी बघून. आपलीच माणसं, आपलीच माती. हे बघा,
हा आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील शस्त्र विभाग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेपन डिपार्टमेंट असं म्हणतो. तर यामध्ये आपल्याला मराठा साम्राज्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक शस्त्रे एकदम जवळून बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही. तलवारी बघा ना किती मोठमोठ्या आहेत इकडे, आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे पण आहेत. मी हाच विचार करतो की त्यावेळेचे राजे महाराजे आणि त्यांचे सैनिक कसे असतील, जे हे सर्व हँडल करत होते आणि युद्ध पण करत होते यानेच सर्वांनी. तो विचार करा ना, यांची पॉवर काय असेल. ग्रेटच एकदम. शस्त्र विभाग बघितल्यानंतर आपण आले ग्राउंड फ्लोअरला असलेल्या नॅचरल हिस्ट्री सेक्शन मध्ये. चला तर. हे सर्व पक्षी बघून आहे ना, मला जिवंतच वाटतात. हे असंच ठेवलंय स्टॅच्यू वगैरे करून, पण तसं बघायला गेलं ना तर हे सर्व ओरिजिनलच आहेत. फक्त ते ना टॅक्सीडर्मी प्रोसेस पासून बनवलेले आहेत. म्हणजेच ना, प्राण्यांची जी काय बॉडी असते ना, ती सुरक्षित ठेवण्याची कला आणि त्यामागचा एक प्रकारचा सायन्सच आपण बोलू शकतो. म्हणजे ती निसर्ग अवस्थेत टिकून राहते. म्हणजे ना, प्राण्यांची चामडी काढून त्याला क्लीन करून त्यावर डिओड्रायझर वापरून दुर्गंध कमी करून त्याला शेप देऊन त्यांना ना एकदम जिवंत पशुपक्ष्यांसारखं दाखवतात. याला टॅक्सीडर्मी म्हणतात.
पक्षी बघून झालेत आणि आता आपण आले प्राण्यांच्या सेक्शनमध्ये. चला तर आपण ते पण बघून घेऊया. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना त्या पक्ष्यांबद्दल, सेम तसंच हे समोरचे प्राणी आहेत ना ते पण टॅक्सिडर्मीच आहेत. ऑलमोस्ट आपलं म्युझियमबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर झालं आहे. आता मी बाहेर आलो. तर मंडळी आत्ता माझा म्युझियम एक्सप्लोअर करून झालेला आहे. मला जास्तीत जास्त ना 2 ते 2.5 तास लागले. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही पण नक्की आपल्या म्युझियमला भेट द्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता मी व्हिडिओचा एंड इथंच करतो आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला.